महालक्ष्मीच्या रक्षणासाठी कोल्हापूरच्या डोंगरावर सदा एक देव उभा राहिला. त्याचं नाव म्हणजे ज्योतिबा. रत्नासूर नावाच्या राक्षसाने संपूर्ण परिसरामध्ये आतंक माजवला होता. त्या साधू संत आणि जनतेलाही तो खूप त्रास देत होता. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्ती एकत्र आल्या आणि जन्म झाला ज्योतिबा. वाडी रत्नागिरीच्या पर्वतावर घनघोर असे युद्ध झाले आणि मग रत्नासुराचा अंत झाला. म्हणून आजही म्हणतात की ज्योतिबाच्या नावाने गुलाल कपाळावर लावल्याच्या नंतर सर्व संकट वाऱ्यावानी उडून जात. म्हणून ज्योतिबाच्या नावानं चांग भलं देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी, टंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी. अरे कृपा करी माझ्यावरी, हा केला तू धावर.